माझी इथं 100 एकर जमीन होती. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग स्ट्रेट फॉरवर्ड आपल्या पुण्यामध्ये आपल्या निखिल भाईच्या फ्लॅट मधून. तर ट्रिपला जाणार आहे. किती जण आहे आता? यातून सगळे नाहीये, तर यातून कोण कोण आहे रे? कोण कोण येऊ राहिले? 1 2 3 आणि नाही, मी स्वतःच्या. तर मित्रांनो, ब्लॉग कंटिन्यू करा. आता आमचे स्पॉट काही फिक्स नाही, कुठं जाणार आहे कुठं नाही. डायरेक्ट कोकणात जायचंय, पण आता कुठं जायचंय त्यात काय माहिती नाही. त्याच्यामुळे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत. अजून जेवण वगैरे काहीच नाही झालं. किती वाजले रे? सकाळचे सुमारास 7 वाजून 38 मिनिटं झालेले. ओके मित्रांनो, तर नाश्ता झालाय, पोहे वेळ खाले, चहा बी घेतलाय. आता इथून पुढे राईड कंटिन्यू आहे. स्पॉट कोणता आहे पुढला? आपला आता तामिनी घाट. स्प्लेंडर इक्वल टू रेनरिका. चला निघू का भाऊ? चल बाय 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 बाय, हॅपी जर्नी. तर डायरेक्ट टाकी फुल करून घेऊ राहिलो आपण. मध्ये होईल रे टाकी फुल? हा काय, पूर्ण डायरेक्ट फुल करून टाकू. बस पाडू नको. 880 मध्ये फुल. तर गाडी एकदम आपली एनएस पडता वाचली. चला आता दोन्ही गाड्या एकदम मस्त चमकल्या. गाईस, तर आपण फर्स्ट सेल्फी पॉइंट वर थांबलेलो आहे. इथं आयलो मुलशी नावाने सेल्फी पॉइंट आहे. तर भाग घेतोय. काय म्हणायचं तुला? माझी इथं 100 एकर जमीन होती, ती मी विकून टाकली आणि एनएस घेतली. भाई तुला काय म्हणायचं निखिल भाई? काहीच नाही, एकदम भारी स्पॉट आहे. फुल एन्जॉय करायचं. क्वालिटी हो. तर भावांना इथलं वातावरण कसं आहे? बॅकर रे. चला तुम्हाला आता सिनेमॅटिक दाखवतो. तर मित्रांनो, इथं आपण आपला ड्रोन फ्लाय करून राहिलोय आज तुमच्यासाठी. व्ह्यू मित्रांनो, तर सेल्फी पॉइंट वर सेल्फी पण घेतलाय. आणि तुम्हाला आहे ना हे ड्रोन शॉट्स कसे वाटले ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा लगेच. तर भाई आता कुठं? तामिनी घाट. पण जर वाटेत तर सेल्फी पॉइंट हा होता. आता तामिनी घाट वाटेत जो भारी स्पॉट दिसणार तिथं 100% थांबणार. अनप्लॅन जर्नी नाही, प्लॅन होता. नियोजन एका दिलं होतं. अचानक आलोय आमच्यामध्ये. बस जॉईन झाला आमच्यामध्ये. याला ऑलरेडी म्हणजे आणायचा प्लॅन नव्हता. तर प्लॅन मी बनवलाय. काय ऐकू नका सांग रे. याला हे बळच आलंय आमच्या मागे. कापे होते मार का डायरेक्ट. मापत काही म्हणा, पण मापत आपण ड्रोन फ्लाय पण केलं आणि टेक ऑफ लँड सगळं झालं आणि पाऊस आलाय आता. काय रे हे पांचट दिसत आहे? अरे भाई, सेफ्टी महत्वाची. पांचट काही दिसत. मित्रांनो, तर आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो होतो. नाश्ता वगैरे झालाय, पण तो काय रेकॉर्ड नाही केला. मोबाईल चार्ज केला एकदम ओके मध्ये पुढला शूट करण्यासाठी. तर चला आता बिल करू आणि राईड कंटिन्यू. इमानदार प्राणी इथंच असतोय. एकदम भारी. हाय बोल रे, बोल हाय. अरे ते कुत्र्याला विचारलं, हे कुत्र बोललं मध्ये. गुचुडी काढ गुचुडे शपथ. फेकून दे. चला बाय बाय. चल टाटा, भेटू बरं का. 100. बूम गाईज, वातावरण बघा भाई, काय क्वालिटी आहे. अरे वातावरण बघा की नुसता झापक झुपक. बेकार रे. गोली घालतो कोणा दिला
याला तर दिलाय, याला पण दिलाय. पावसाने भाग्याला विजावलंय, निकेला विजावलंय. काय बोलतो? अंडरग्राउंड बघा आता. काय झाडी, काय पाणी आणि काय आपल्या गाड्या. समजा कसं ओके मध्ये. अरे बापरे, तो लगेच काढली का माउंटेन डिओ. पुढलं तुम्ही समजून घ्या. अशा गोष्टी पितात पण त्यांच्या टाकत नका. आमच्या पोरं येतात त्यांना लागू शकतात. लहान पोरं असतात इथं. हा, तर असं काही करायचं नाहीये. ही काय बॉटल आमची नाहीये. तर आंब्याच्या मनात नाच रे मोरा नाच ना. आम्ही तामिनी घाटाच्या थोडं माग आहे अजून अलीकडे. आणि इथलचं वातावरण बघून म्हटलं 5 मिनिटं स्टे घेऊ. चला, खोल तर नाही पाणी, आधी बघितलं होतं म्हणूनच खाली आलो. नाही तर तुम्ही कमेंट मध्ये मला शिवाय देसाल. हे बघा किती खोल आहे, फक्त एवढंच. हे सगळं दाखव ना तू. आता तुम्ही फक्त झपक सिनेमॅटिक बघा. पहिले सिनेमॅटिक दाखवतो मग निघू. तर मित्रांनो इथं थांबलोय, पण इथं समोर एवढं भयान दुःख आहे ना. बेकार रे. याला चड्डी द्या बा पहिल्यांदा घेऊन. मला एवढंच दिसतंय जेवढं तुम्हाला याच्या आत दिसतं तेवढं मला बाहेर दिसतं. चला आता